सगळ्यांना नमस्कार. मी 25 तारखेला दुबईला आलो होतो. मी, श्रिया आणि माझी एक आत्या. आणि काही कारणास्तव आलेलं असताना 28 तारखेला म्हणजे काल रात्री माझं दुबईहून भारतात परत यायचं तिकीट होतं. आणि दुपारनंतर आम्ही निघणार अशा वेळेला म्हणजे एअर इंडियाचा माझं विमान होतं म्हणजे तिकीट होतं. एअर इंडियाचा मेसेज आला की आपलं फ्लाईट कॅन्सल झालं आहे. आणि जे इराण आणि इस्रायल अमेरिका हे जे युद्ध चालू झालं, युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईमध्ये पण अनेक ठिकाणी काही ठिकाणी ड्रोननी हल्ला वगैरे असं काय काय झालं आहे थोडंफार. मी अतिशय सुरक्षित आहे. श्रिया, आत्या आम्ही सगळी एका हॉटेलमध्ये आहोत. इथे राहण्याची खाण्याची सगळी व्यवस्थित व्यवस्था आहे. आता फक्त दुबई एअरपोर्ट बंद असल्यामुळे लगेच निघता येत नाही. कदाचित आज रात्री, उद्या रात्री किंवा परवा एअरपोर्ट ओपन होईल. ओपन झाल्यानंतर आम्हाला इथनं निघता येईल. त्याच्यामुळे मला भरपूर सकाळपासून आणि कालपासूनच फोन, मेसेज आणि सतत फोन येत आहेत. म्हणून एकदाच हा व्हिडिओ किंवा हे लाईव्ह केलं आहे की सगळ्यांना कळण्यासाठी की आम्ही एकदम सेफ आहोत. दुबईमध्ये सुद्धा अतिशय सगळं बऱ्यापैकी सेफच आहे. बाहेर फिरत नाही कोणी, त्याच्यामुळे सगळेजण आपापल्या राहण्याच्या जागी आहेत. तिथे सगळ्यांची खाण्याची व्यवस्थासुद्धा आहे. अजूनही जे कोण भारतीय लोक इथे असतील, टुरिस्ट म्हणून आलेले आणि ते परत जाण्यासाठी थांबले असतील, त्यांचे पण इथे असं कुठच्याही प्रकारे धोकादायक वगैरे वातावरण नाही. परंतु जे म्हणजे अटॅक झाले किंवा ड्रोन हल्ले झाले किंवा तर ते सुद्धा इथे फार नाही, 1-2 ठिकाणी फक्त असं घडलं आहे. 2-3 ठिकाणी एक सेफ्टी म्हणून सगळीकडे वातावरण हे एकदम कमी प्रवास करणं किंवा अशा प्रकारे इथे चालू आहे. त्याच्यामुळे काळजी करू नका. इथे असलेले भारतीय आहेत ते लवकरच, आणि मी स्नेहा दापोलेला आहे. मी, श्रिया आणि विद्या आत्या आम्ही तिघंही एअरपोर्ट चालू झालं की लगेच भारताकडे निघू आणि लवकरच पोचू. सगळ्यांना माहितीसाठी फक्त हा व्हिडिओ केला. का तर दिवसभर फोन घेत राहायला लागतं हे बघितल्यामुळे कदाचित लोकांना कळेल आणि फोन पण कमी होतील. लोकांना फोन करायचा पण त्रास होणार नाही आणि सतत फोन घेत राहावं लागणार नाही. आम्ही सेफ आहोत. लवकरच भारतात पोचू. धन्यवाद.